भगवद्गीतेचे अनमोल विचार नेहमी टेन्शन घेणाऱ्यांनी नक्की पहा. श्रीमद भगवद्गीतेकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. तुमची कोणतीही अडचण असो, कोणतीही इच्छा असो, भगवद्गीता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते, तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान देते. मग ती अडचण तुमच्या मनाची असो, धनाची असो, शरीराची असो किंवा तुमच्या नातेसंबंधांची असो, तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये नक्कीच मिळेल. ज्याची कोणतीही हमी नाही त्याचे नाव आयुष्य आहे, आणि ज्याची पूर्ण हमी आहे त्याचे नाव मृत्यू आहे. इतरांवर अवलंबून राहणारे लोक कधीही आनंदी राहू शकत नाहीत. म्हणूनच स्वतःच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्याच्या लायक बना. कोणालाही आपला इतका वेळ देऊ नका की वेळेवर तो तुमची किंमतच विसरून जाईल. जो तुम्हाला समजून घेतो आणि वेळ आल्यास जुळवूनही घेतो, त्याच्यापेक्षा चांगला जीवनसाथी दुसरा कोणी असूच शकत नाही. जो माणूस नियम बनवून आजचे काम आजच करेल, बघाल तो माणूस एक दिवस संपूर्ण जगावर राज्य करेल. आजकाल लोक मनापासून दिलेल्या विजयांनी खुश होत नाहीत, तर दाखवा करणाऱ्या लोकांवर गर्व करतात. अनेकदा लोक महान बनण्याच्या नादात माणूस बनणेच विसरून जातात. आयुष्य बर्बाद करणारे लोक म्हणतात, सगळं उद्यापासून करीन. पैशांची खरी किंमत तेव्हा कळते जेव्हा तो स्वतः कमवावा लागतो. तुमचे मन जर असंतुलित असेल तर तुमचे भाग्यही अस्थिर होईल, आणि जेव्हा तुम्ही आतून शांत असाल तेव्हा बाहेरील परिस्थितीही शांत होतील. कारण जीवन हे तुमचेच प्रतिबिंब आहे. जे तुमच्या आत आहे तेच तुमच्यासोबत घडते. त्यामुळे आधी आपल्या अंतरंगाला साधा, मग सगळं आपोआप ठीक होईल. जी गोष्ट तुमच्यासाठी आली आहे ती रस्ता बदलू शकते, चेहरा बदलू शकते, वेळ बदलू शकते, पण ते तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही. भाग्याचा स्वभाव हाच आहे. ते फिरून तिथेच पोहोचते जिथे त्याला असायला हवे. तुम्ही त्याला ओढू शकत नाही, पण तुमच्या तयारीने त्याला जिवंत नक्की करू शकता. कधीही परिणामाची चिंता करू नका. भाग्य बदलायचे असेल तर कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करा. जेव्हा तुम्ही अपेक्षेशिवाय काम करता तेव्हा भाग्य स्वतःहून तुमच्याशी जोडले जाते. तुम्ही तुमच्याच प्रयत्नांमध्ये इतके तल्लीन व्हा की फळ कधी येईल हे तुम्ही विसरून जाल, आणि मग ते आपोआप समोर येईल. तुमचे भाग्य तुमच्याकडून वचन मागते की तुम्ही मागे फिरणार नाहात, भटकणार नाहात, घाबरणार नाहात. ते तुमच्याकडून धैर्य, मेहनत आणि सत्यता मागते. आणि जेव्हा तुम्ही हे सर्व देता तेव्हा तेही तुम्हाला असे काही देते ज्याची तुलना कोणत्याही पुरस्काराशी केली जाऊ शकत नाही. प्रत्येक त्या वळणावर जिथे तुम्हाला वाटेल की आता काहीच उरले नाही, तिथेच तुमचे भाग्य सर्वात अद्भुत रूपात आकार घेत असते. तुम्ही जितके जास्त अंधारात घेरले जाल, समजून घ्या की तितकाच जास्त तेजस्वी प्रकाश तुमच्यावर आदळणार आहे. कारण दैव कधीही परीक्षेशिवाय तुम्हाला आपला खजिना सोपवत नाही. नशीब पाहू इच्छिते की तुम्ही तुटणार की अधिक तेजस्वी होणार. जर तुम्ही निखरलात तर समजून घ्या की आता तुम्ही त्या मार्गावर आहात जिथे तुम्हाला थांबवण्याची शक्ती कोणामध्ये नाही. ज्याला तुम्ही अपयश मानत आहात, शक्य आहे की ते सर्वात मोठे वरदान असेल. अनेकदा जीवन तुम्हाला मागे यासाठी खेचते जेणेकरून तुम्ही लांब उडी मारू शकाल. जसे बाण सोडण्यापूर्वी मागे ओढला जातो, तसेच तुमचे भाग्य पुढे पाठवण्यापूर्वी ते तुम्हाला आतून खोलवर तयार करते. आणि जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा ते एका क्षणात तुम्हाला तिथे पोचवते जिथे तुम्हाला असायचे होते. जर एखादा रस्ता बंद झाला तर दुःखी होऊ नका. रस्ता बंद होणे हे याचे संकेत आहे की आता तुमचा मार्ग बदलायला हवा. कोणती मोठी योजना तुम्हाला हाक मारत आहे आणि तुम्ही ज्या दिशेने चालला होतात ती कदाचित त्या योजनेचा भाग नव्हती. भाग्य कधीही बंद दरवाजांच्या मागे उभे राहत नाही. ते तिथे असते जिथे तुम्ही नवी वाट शोधण्याचे धाडस दाखवता. काही लोक आयुष्यात यासाठी येतात जेणेकरून तुम्हाला शिकवता यावे की कोणाला सोडायचे आहे. काही घटना यासाठी घडतात जेणेकरून तुम्ही समजू शकाल की कोणत्या गोष्टीला चिकटून राहणे तुमचे नुकसान करत होते. आणि जेव्हा तुम्ही सर्व सोडून पुढे जाता तेव्हा तुम्ही रिकाम्या हाती नसता, तर अनुभवांनी भरलेले असता. आणि हेच अनुभव तुमचे सर्वात मौल्यवान भाग्य बनतात. कधीही हे विचारू नका की दुनिया तुमच्या पुढे निघून गेली आहे. प्रत्येकाची वेळ वेगळी असते, आणि तुमची वेळही त्याच क्षणी येईल जेव्हा तुम्ही त्यासाठी पूर्णपणे योग्य व्हाल. जर तुम्ही आता संघर्ष करत असाल तर हे याचे प्रमाण आहे की वरून कोणीतरी तुम्हाला घडवत आहे. एका अशा रूपात घडवत आहे जे तुम्ही स्वतःही पाहिले नाही. ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ते जर अजून मिळाले नसेल
तर याचा अर्थ असा नाही की ते तुम्हाला मिळणारच नाही. याचा अर्थ फक्त इतका आहे की ते अजून पूर्णपणे तयार नाही आणि कदाचित तुम्हीही नाही. जेव्हा दोघेही पूर्ण होतील तेव्हा जीवन त्यांना एकाच बिंदूवर आणेल. त्या दिवशी सगळं काही स्पष्ट होईल. सर्व प्रतीक्षा, सर्व अश्रू, सर्व बेचैनीचा उद्देश दिसू लागेल. दररोज जे तुम्ही करता त्याचा हिशेब कुठेतरी लिहिला जात आहे. हे समजू नका की लहान सहान मेहनत वाया जात आहेत. एक दिवस हेच छोटे पाऊल मिळून एक उंच पर्वत बनतील आणि तुम्ही त्या शिखरावर उभे राहून मागे पाहाल तेव्हा हसाल की किती छान झाले, तुम्ही हार मानली नाही. ज्याला तुम्ही गमावले आहे त्याचं दुःख करू नका, कारण जे तुमचे होते ते तुमच्यापासून कधीच वेगळे होऊ शकत नाही. ते एकतर परत येईल किंवा मग असे काही येईल जे त्यापेक्षा कुठेतरी जास्त चांगले असेल. भाग्याचा हाच नियम आहे. ते पोकळी कायम ठेवत नाही. ते प्रत्येक रिकाम्या स्थानाला कोणत्या ना कोणत्या सत्याने भरूनच टाकते. आणि जेव्हा तुम्ही हारायच्या अगदी काठावर उभे असता तेव्हा फक्त एक श्वास अजून घेण्याचे धाडस ठेवा, कारण अनेकदा विजय त्याच शेवटच्या प्रयत्नानंतर मिळतो ज्याला बहुतेक लोक सोडून देतात. भाग्य त्यांच्यासोबत चालते जे अंतिम क्षणापर्यंत आपले प्रयत्न सोडत नाही. तुम्ही या जगात उगाच आले नाही. काहीतरी विशेष कारण असेल आणि जोपर्यंत तुम्ही ते शोधत नाही तोपर्यंत जीवन तुम्हाला प्रश्न करत राहील. पण ज्या दिवशी तुम्ही तुमचा उद्देश ओळखाल त्या दिवशी तुमची सर्व उत्तरे आपोआप मिळू लागतील. तोच दिवस तुमचा पुनर्जन्म असेल, एका नवीन जाणीवेसह. जे तुम्हाला आज त्रास देत आहे तेच उद्या तुम्हाला इतकी शक्ती देईल की तुम्ही दुसऱ्यांची शक्ती बनाल. हाच तर जीवनाचा चमत्कार आहे. ते तुम्हाला तोडतेही आणि त्याच तुटण्याने तुम्हाला बनवतेही. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि प्रत्येक रात्र जाऊ द्या. सकाळची पहिली किरण तुम्हाला काहीतरी सांगेल की तुम्ही एकटे नाही आहात. प्रत्येकाच्या विजयाची वेळ ठरलेली असते, कुणाची लवकर, कुणाची उशिरा. पण विजय त्या सर्वांचा होतो जे डटून राहतात, जे झुकत नाहीत, जे आपले इरादे हवा पाण्यासारखे बदलू देत नाहीत. ज्यांचा आत्मा अढळ आहे तेच आपली भाग्य आपल्या अनुरूप घडवू शकतात. जे लोक तुम्हाला कमजोर समजतात ते खरं तर तुम्हाला जाणतच नाहीत, कारण खरी शक्ती दिसत नाही. ती अनुभवांच्या खोलवर लपलेली असते. आणि जेव्हा तुम्ही एकदम शांत असता तिथेच तुमची सर्वात मोठी ऊर्जा लपलेली असते. तुम्ही विस्फोटक नाही, स्थिर बना, कारण स्थिरताच सर्वात मजबूत बदल घडवून आणते. तुम्ही कितीही चांगले असा, जर तुम्ही चुकीच्या लोकांच्या संगतीत असाल तर तुम्हाला त्यांच्या कर्मांचे फळ भोगावेच लागेल. भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य धर्मनिष्ठ होते, परंतु अधर्माची साथ दिल्यामुळे त्यांना दुःखद अंत सहन करावा लागला. चुकीची संगत कधीही सुख देत नाही, त्यामुळे नेहमी चांगल्या लोकांची साथ निवडा. मनाला शांत ठेवा. अशांत मन दुःखाला जन्म देते, तर शांत मन सुख आणि प्रेम आणते. मूर्ख आणि दुष्ट व्यक्तीकडून सुख मिळत नाही. त्यांना ज्ञान दिल्याने त्यांचा अहंकार दुखावतो आणि ते तुमच्याबद्दल शत्रुत्व बाळगतात. जे तुमच्यासमोर प्रेम दाखवतात तेच पाठीमागे तुमचं नुकसान करतात. त्यांच्या तोंडात अमृत आणि हृदयात विष असते. अशा लोकांना विष मानून सोडा. या कलियुगात दुसऱ्यांवर अवलंबून राहणे ही तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे. जे लोक इतरांना आपला आधार मानतात ते कठीण काळात सर्वात जास्त दुःखी होतात. देवाला आपला आधार बनवा. ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुमची मदत करतील. या जगाला कधीही आपला आधार मानू नका, कारण इथे लोक स्वतःच आधाराच्या शोधात आहेत. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.